दशक म्हणजे काय? प्रत्येक समासाला दशक नाव दिलंय, प्रत्येक अध्यायाला. आणि यालाच ज्ञानेश्वरीमध्ये अध्याय म्हणतात, नाथबाबा अध्याय म्हणतात आणि समर्थ रामदास दशक म्हणतात. म्हणजे दशक म्हणजे काय, अध्याय म्हणजे काय? म्हणजे आपला जो अध्याय आहे, हा आपला जो अध्याय आहे, देह अध्याय आपला, तो एका आत्मतत्वाकडे यायला पाहिजे. म्हणजे आपला स्वाध्याय, आपला अध्याय एका आत्मतत्वाकडे, एका आत्मदेवाकडे यायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी समर्थांनी पुढे जाऊन सांगितलंय की दशक म्हणजे काय? 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्म इंद्रिय ह्यांचा मिळून हा देह झालेला आहे, म्हणून याला दशक नाव दिलंय. आणि समास, याच्यामध्ये ह्या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रियांमध्ये समास म्हणजे काय? की समास म्हणजे काय? की समस्थिती यायला पाहिजे आपल्या या देहामध्ये. समास म्हणजे आपला देह, या देहामध्ये समस्थिती येण्यासाठी 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय एका आत्मस्वरूपाकडे येण्यासाठी समर्थांनी असं दशक आणि समास असं नाव दिलेलं आहे. म्हणजे सगळं जो आहे तो आपल्या देहावरतीच आहे, देहाच्या पलीकडं जाऊच नका. कारण समर्थांनी दासबोध लिहिलं, मनाचे श्लोक लिहिले, तरीही समाधान झालं नाही. मग त्यांनी आत्मा काय लिहिला, कुठला पुस्तक लिहिलं त्यांनी, कोणता ग्रंथ लिहिला? की आत्मा हा कसा असतो, आत्मदेव पुस्तक लिहिलं त्यांनी. आणि तो आपल्याला प्रत्येकाला त्या आत्मदेवाशी एकरूप कसं व्हायचं ते त्याच्यामध्ये त्यांनी विवरण दिलेलं आहे. आता हा जो समास आहे नवविधा भक्ती, या नवविधा भक्तीमध्ये 9 प्रकारच्या भक्ती समर्थांनी सांगितलेल्या आहेत. पहिली भक्ती श्रवण भक्ती आहे, दुसरी कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि मग आत्मनिवेदन असे भक्ती लिहिलेले त्याच्यामध्ये. तर श्रवण भक्ती म्हणजे काय? जे जे आपल्याला भगवंताच्या नामाबद्दल, भगवंताच्या स्तुतीबद्दल, भगवंताच्या लीलांबद्दल जे जे आपल्याला ऐकायला मिळेल त्याचं श्रवण करणं. एखाद्या आत्मज्ञानावर कोणी विवरण करत असेल तर ते आपण ऐकणं. श्रवण म्हणजे ऐकणं, पण कसं ऐकणं? की आतमध्ये जायला पाहिजे. जे जे आपण ऐकू ते आपल्या परेमध्ये उतरायला पाहिजे. नाही तर आपण इकडून ऐकायचं आणि इकडून सोडून द्यायचं. नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडून गेले वारे, त्याला श्रवण म्हणत नाही. श्रवण म्हणजे काय? की आपल्या आतमध्ये जायला पाहिजे, परेमध्ये उतरायला पाहिजे. आपली परा स्वच्छ होण्यासाठी जे आपण श्रवण करू त्याला म्हणतात श्रवण. आणि परा स्वच्छ, ज्या श्रवणातून परा स्वच्छ होत नाही त्या श्रवणाला श्रवण म्हणू नये. मग ते काय होतं? तर ते आपला वेळ काढूपणा होतो. म्हणून प्रत्येकाने श्रवण कसं करायला पाहिजे? तर आपल्या परेमध्ये असलेले ते विषय बाजूला होण्याकरता किंवा त्या विषयांचं ज्ञान होण्यासाठी किंवा परेच्या पलीकडे असलेल्या भगवंताशी एकरूप होण्यासाठी श्रवण करायला पाहिजे. आणि म्हणून ती श्रवण भक्ती आहे. श्रवण भक्ती सगळ्यात श्रेष्ठ भक्ती आहे आणि ती भक्ती प्रत्येकाला जमली तरच पुढे जाता येतो. म्हणून जया नाही श्रवण स्वार्थ, तेथे कैसा हो परमार्थ, मागे केले तितके व्यर्थ श्रवणे विना. जर आपण श्रवण व्यवस्थित केलं नाही तर आत्तापर्यंत जे काय आपण, कोणाचं 50 असेल, कोणाचं 60 असेल, कोणाचं 40 असेल, जे काय वय असेल ज्याचं त्याने केलेलं सगळं श्रवण फुकट जातील. कारण श्रवण भक्तीतूनच माणसाला ज्ञान होतो. श्रवण भक्तीतूनच माणसाची परा स्वच्छ होतात, माणसाची परा स्वच्छ होते. इंद्रियांना जी शक्ती मिळते ते आपण श्रवण केल्यामुळे मिळतो आपल्याला. आपल्याकडं अंतःकरणाला शुद्धता काय येतो? तर आपल्या अंतःकरणामध्ये तो परमात्मा बसलेला आहे. त्या परमात्म्याला किंवा त्या कुंडलिनी शक्तीला जागृत करण्यासाठी जो काय उपदेश दिला जातो
त्या उपदेशाला श्रवण भक्ती म्हणतात. तो जो उपदेश येतो त्या उपदेशाला श्रवण भक्ती म्हणतात. मग श्रवण भक्ती पहिली भक्ती आहे. आणि ती भक्ती मिळाल्यानंतर कीर्तन म्हणजे आपल्या आतमध्ये जो कीर्तन चालू आहे, कीर्तन म्हणजे टाळ वाजवणे नाही बरं का, ती भक्ती असेल पण ती बाजूला ठेवा. कीर्तन म्हणजे कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप, म्हणजे आपला संपूर्ण देहच हरिरूप होतो. कीर्तनचा अंग होय अंग हरिरूप, देख मनुष्य जात सकळ स्वभावताच भजनशील. कीर्तन म्हणजे भजन, जे आपल्या आतमध्ये स्वभावताच चालू आहे त्या भजनालाच कीर्तन म्हणतात. विष्णू स्मरण म्हणजे काय, त्या भगवंताचं, त्या विष्णू देवाचं आपल्या अंतःकरणामध्ये असलेला तो विष्णू, त्याचं सातत्याने स्मरण करणं. सातत्याने स्मरण करणं म्हणजे सातत्याने त्याचं नामस्मरण करणे, त्याला विष्णू स्मरण म्हणतात. नंतर पादसेवन म्हणजे सद्गुरूंच्या पायाची सेवा करणे. आपल्याला सद्गती मिळावी, या सद्गती मिळण्याकरता जे काय आपण सद्गुरूंच्या पायाचं सेवन करतो, या पायांची आपण सेवा करतो, त्याला पादसेवन म्हणतात. आणि अजून खोलात आपण गेलो तर सद्गुरूंचे पाय सेवावे सद्गती कारणे. सद्गुरूंचे पाय सेवावे म्हणजे काय, सद्गुरू हे तत्व आहे. एकदम खोलातला अर्थ सांगायचा झाला तर सद्गुरू हे तत्व आहे. सद्गुरू हे मनुष्य आहे पण त्या माणसाकडे ते तत्व आहे, जो तत्वाने भरलेला आहे, ज्याचं अखंड चिंतन चालू आहे भगवंताचं, जो भगवंताशी कनेक्टेड आहे सातत्याने, जो भगवंताशी एकरूप झालेला आहे. त्याच्याकडनं त्याच्या मुखामध्ये, त्याच्या श्वासामध्ये जे अखंड हरिनाम चालू आहे, ज्या इडा पिंगला नाड्या ज्या दोन्ही चालू आहेत, इडा पिंगला नाड्या, या इडा पिंगल्या दोन नाड्या आहेत. या इडा पिंगल्या नाड्यांना धरून जो काय सद्गुरू जे काय भजन करतात आणि तेच भजन आपल्याला देतात, आणि त्या पायांचं सेवन आपण करायला पाहिजे. म्हणजे ते पाय आहेत इडा आणि पिंगला, हे जसं आपण द्वैतात दोन पाय घेऊन आपण चालतो, तसं आपल्याला या चिंतनाच्या माध्यमातून, ध्यानाच्या माध्यमातून इडा पिंगला ह्या नाड्यांवरून आपल्याला त्या आत्मतत्वामध्ये प्रवेश करता यायला पाहिजे. म्हणून त्याला पादसेवन म्हणतात. इडा पिंगला हे दोन पाय आहेत आपले, हे उच्च कोटीची भक्ती आहे. जे साधक असतील त्यांच्या लक्षात येईल. अर्चन म्हणजे काय, जे काय द्वैतामध्ये आपल्याला जे काय दिसतं, हे मंदिरं वगैरे, हे गणपतीचा फोटो, गणपतीच्या मूर्त्या, शंकराची मूर्ती, पांडुरंगाची मूर्ती, जे ज्या आपल्याला आपल्या मूर्त्या आपल्या ज्या ज्या वाट्याला आपल्याला आलेल्या आहेत, आपले देव आहेत, त्या सगळ्या देवांची पूजा करणं सकाळी उठल्यावर, त्याला अर्चन. वंदन म्हणजे काय की संपूर्ण जो दिसेल, जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत, जो आपल्याला भूत दिसेल, भूत म्हणजे जो आपल्याला देह दिसेल, त्या देहाला आपण साष्टांग काय करणं, नमस्कार करणं. जे भेटेल भूत ते मानी जे भगवंत, म्हणजे प्रत्येक जीवामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. आणि म्हणून त्याला प्रत्येक जीवाला आपण दोन्ही हात जोडून वंदन करायला पाहिजे. हा भक्तियोग निश्चित जाण माझा, हाच भक्तियोग आहे की तो परमात्मा सगळ्याकडे भरलेला आहे, प्रत्येक जीवामध्ये तो बसलेला आहे. असा भाव धरून वंदन करणं त्याला म्हणतात वंदन भक्ती. काय म्हणतात, श्रवण, कीर्तन, विष्णू स्मरण, पादशन, अर्चन, वंदन. आणि दास्य भक्ती म्हणजे काय, जी हनुमंतरायाने केले रामाची, तसं प्रत्येक साधकाने श्रीगुरूंच्या काय करायला पाहिजे, दास्य भक्ती करायला पाहिजे. श्रीगुरूंची दास्य भक्ती, श्रीगुरूंची सेवा करायला पाहिजे. श्रीगुरूंच्या चरणांची सेवा, श्रीगुरूंनी दिलेला उपदेश आपल्या हृदयामध्ये साठवता यायला पाहिजे. श्रीगुरूंनी जी आज्ञा करावी त्या आज्ञेमध्ये शक्ती असते. शक्ती कुठे आहे, श्रीगुरूंच्या आज्ञेमध्ये शक्ती आहे. ज्याने आज्ञेचं पालन केलं तर त्याला हे ताबडतोब ज्ञान प्राप्त होतं. सद्गुरू आज्ञा प्रमाण म्हणजे काय, सद्गुरू त्या आज्ञेमध्ये प्रमाण असतो.
म्हणजे प्रमाणित करतो. जे जे सद्गुरू इथून तुम्हाला सांगतात या व्यासपीठावरनं, त्या प्रत्येक शब्दाचं, प्रत्येक ओवीचं अर्थ जाणून घेऊन त्याप्रमाणे आपण आपलं आचरण करावं. याला काय म्हणतात? याला दास्य भक्ती म्हणतात. बघा, मारुतीरायाने काय केलं? रामाची आज्ञा पाळली. ज्यावेळी लक्ष्मणाला ती शक्ती लागली, त्या शक्ती लागल्यामुळे सांगितलं, जा बाबा, कोणीतरी एक हे घेऊन या, आपला जो काय असेल वैद्य तो घेऊन या. पण आता तो वैद्य यायला तयार नव्हता त्या डोंगरावरचा. मग त्याने काय केलं? डोंगरच उचलून आणला. ही शक्ती कोणाची होती? डोंगर उचलण्याची? तर श्रीगुरूंची शक्ती असते. तसं आपल्याकडं डोंगरभर जरी काही कार्य आलं, आपल्याला डोंगराच्या एवढ्या वजनाचं जरी कार्य आलं, तरी श्रीगुरूच्या आज्ञेमध्ये जी आज्ञा झाली त्या आज्ञेशी आपण एकरूप झालो, त्या आज्ञेचं आपण पालन केलं, तर जशी हनुमंताला शक्ती मिळाली रामाच्या आज्ञेची, तशी श्रीगुरूंच्या आज्ञेची सत्शिष्यांना शक्ती मिळते. म्हणून सद्गुरू आज्ञा प्रमाण, सद्गुरूंच्या आज्ञेला आपण ताबडतोब प्रमाणित व्हायला पाहिजे. सख्य भक्ती म्हणजे काय? देवाशी सख्य करावे, परमप्रीतीने बांधावे. सख्य म्हणजे देवाशी एकरूप कसं करायचं, देवावर आपली श्रद्धा कशी वाढवायची, भक्ती करता करता भगवंताला आपल्या हृदयामध्ये साठवून त्याच्याशी एकरूप कसं व्हायचं, याला सख्य भक्ती म्हणतात. भगवंताची, श्रीगुरूंची दास्य भक्ती करता करता दिलेल्या सद्गुरूंच्या हरिनामातून आपल्याकडे आलेली स्थिती, आपल्याकडं आपल्या अंतःकरणामध्ये आलेली जी वस्तुस्थिती आहे, जी स्थिती आहे अंतःकरणाची, जो भाव आहे, त्या भावाशी आपण एकरूप होऊन आपण जर त्या भगवंताची भक्ती केली तर भगवंताशी सख्य आपल्याला जोडता येतो. देवाशी सख्य करावे, परमप्रीतीने कैसे बांधावे, ऐशी जाणावी लक्षणे सख्य भक्तीशी. ऐशे परमसख्य धरिता, देवास लागे भक्ताची चिंता. जर आपण देवाशी एकरूप होऊन जर भजन केलं तर देवाला आपली भक्ताची चिंता लागते. देवास लागे भक्ताची चिंता, देवाला भक्तांची चिंता लागली. जशी पांडवांनी त्या कृष्ण भगवंताची भक्ती केली, पांडव लाखा जोहरी जळता विवरद्वारे काढले. पाहे पांडव वनवासी, परी अखंड देवाशी चिंतिती. अखंड देवाचं चिंतन चालू होतं. पाहे पांडव अखंड वनवासी, परी ते देवाशी आठविती. सातत्याने ते देवाची आठवण करायची. प्रसंग आला की देवाला हाक मारायची, प्रसंग आला की, आणि प्रसंग जेव्हा आले नाही तरी पण त्यांचं अखंड चिंतन चालू होतं. आणि त्याला काय म्हणतात? सख्य भक्ती म्हणतात त्याला. आणि अशी सख्य भक्ती करता करता, या नवी भक्त्या करता करता आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचायचा असतो. आत्मनिवेदन म्हणजे काय? आता आपण आत्मनिवेदन भक्तीकडे जाऊया. कारण मी तुम्हाला फाउंडेशन सांगितला नवविधा भक्तीचा. आता आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाऊया. आत्मनिवेदन भक्ती चालू करू आपण. बघा, आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय बघा. दशक श्रीमद दासबोध दशक 4, नवविधा भक्ती आणि समास 9 आत्मनिवेदन भक्ती. त्याच्या नावामध्येच आहे बघा, आत्मनिवेदन म्हणजे काय की आपल्या आत्म्याला म्हणजे त्या देवाला स्वतःला समर्पण करणं, स्वतःला त्या आत्मदेवाला, त्या भगवंताला स्वतःला समर्पण करणं. म्हणून ज्ञानवाऱ्या सांगतात, जो होई माझं अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. म्हणजे अनन्य भावाने आपण त्या भगवंताला शरण जायला पाहिजे. त्याला म्हणतात आत्मनिवेदन भक्ती. जो होई माझं अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. त्याचं जन्म मरणाचा फेरा मी चुकवतो, कारण तो माझ्याकडेच येतो. तो माझ्याकडे आला की त्याला जन्म मरण कसं काय होणार आहे त्याला, कारण मी आज आहे, मी जन्मालाच येत नाही.
या लागी शरणागता शरण मीच एकू, म्हणजे शरण येण्यासाठी मीच एकच आहे. भगवंत म्हणतो मी एकटाच आहे, सगळीकडे मी एकटाच भरलेला आहे. आणि त्या एकट्याला शरण जाण्यासाठी आपण प्रत्येकाने आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय, त्या एका भगवंताला शरण जाणं म्हणजे आत्मनिवेदन. आपल्या त्या आत्म्याकडं निवेदन म्हणजे काय, की एकरूप होणं किंवा आपला संपूर्ण देह त्या भगवंताला अनन्य भावाने शरण जाऊन त्याच्याशी एकरूप होणं, याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. श्रीराम समर्थ. मागा झाले निरूपण 8वे भक्तीचे लक्षणं, आता एका सावधान भक्ती नवमी. आता समर्थ सांगतात की 8वी भक्ती मी तुम्हाला सांगितली. 8वी भक्ती कुठली, तर सख्य भक्ती. आणि आता सख्य भक्तीपर्यंत मी आलोय. आता समर्थ सांगतात की 9वी भक्ती कशी असतं ते आपण बघूया. कारण या 9वीदा भक्तीच्या नवरात्रा आणि पोटी मागेन ज्ञानपुत्रा, म्हणजे ह्या 9वीदा भक्ती केल्या तर ज्ञान स्वरूप अवस्था जी आहे ती आपल्या आतमध्ये तयार होतो. 9वीदा भक्तीच्या नवरात्रा पोटी मागेन ज्ञानपुत्रा, म्हणजे ज्ञान नावाचा म्हणजे विवेक नावाचा पुत्र तयार होतो. द्वैतामध्ये बरेच पुत्र आहेत माणसाला. द्वैतामध्ये कोणाला 2 मुलं आहेत, कोणाला 3 मुलं आहेत, कोणाला 4 मुलं आहेत. पण पुत्र व्हावा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा पुत्र पाहिजे की त्याचा तिन्ही लोकांमध्ये झेंडा निर्माण व्हायला पाहिजे. आणि तो पुत्र कोणता आहे, तर तो पुत्र विवेक आहे. या विवेकाच्या माध्यमातून तिन्ही लोकांमध्ये झेंडा लावता येतो आपल्याला. जसं ज्ञानोबा आले, तुकोबा आले, नाथ महाराज आले, रामदास स्वामी आले, जनाबाई आले, हे सगळे आले कशासाठी आले, तर तिन्ही लोकांमध्ये झेंडा. बघा, तिन्ही लोकांमध्ये त्यांची ख्याती तिन्ही लोकांमध्ये आहे. जोपर्यंत सूर्यचंद्र आहेत तोपर्यंत त्यांची ख्याती आहे. आणि म्हणून विवेक नावाचा पुत्र तुमच्या आमच्यामध्ये प्रगट झाला तर ज्ञानस्वरूप अवस्था होते. आणि ते आपल्याला कधी होईल, तर ज्या वेळेला आपण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचलो तरच. आत्मनिवेदन भक्ती. आणि त्या भक्तीसाठी या मागच्या भक्त्या ज्या आपण आता सांगितल्या ना 8 भक्त्या, त्या 9व्या भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आहेत. म्हणजे 8 पायऱ्या आधी आहेतच. त्या पायऱ्या जोपर्यंत आपण पार पडत नाही तोपर्यंत आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण पोहोचत नाही. आणि आत्मनिवेदन भक्ती शेवटची भक्ती बरं का. आणि ह्या भक्तीपर्यंत पोहोचणं म्हणजे देहाचं सार्थक होणं. देह सार्थकी लाविले, आपला देह सार्थकी लावायचा असेल तर आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपल्याला पोहोचावं लागेल. देहाचं काय करायचं, देह सार्थकी लावायला पाहिजे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले, नाहीतरी व्यर्थचे गेले नाना अगाधे मृत्यूपंथे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. म्हणजे परमार्थ म्हणजे परमार्थाला प्राप्त करण्यासाठी देह आपण खर्च करायला पाहिजे. आपला एकच देह असला पाहिजे, परमात्माची प्राप्ती. काय लिहिलं याच्यामध्ये, की परमार्थाची प्राप्ती व्हायला पाहिजे. सकल जन्मांची निवृत्ती आणि परमार्थाची प्राप्ती. परमार्थाची प्राप्ती होण्यासाठी ह्या देहाला आपण काय करायला पाहिजे, झिजवायला पाहिजे. देह परमार्थी लाविले तरीच याचे सार्थक झाले. सार्थक कधी होईल, तर देहाला आपण या भक्तीमध्ये लावलं तरच त्याचं सार्थक होणार आहे. नाहीतरी व्यर्थचे गेले नाना अगाधे मृत्यूपंथे. जर आपण परमार्थ केला नाही, परमार्थाला लावलं नाही, सख्या भक्तीला लावलं नाही, आत्मनिवेदन पर्यंत पोहोचलो नाही, नाहीतरी व्यर्थ गेले नाना अगाधे मृत्यूपंथे. जर लावलं नाही तर आपण अनेक प्रकारच्या त्या योनीमध्ये जाऊन नाना अगाधे, आघातावर आघात. कुत्रा झाला की मांजर, मांजर झाला की उंदीर, उंदीर झाला की घोडा, घोडा झाला की हत्ती. एका योनी कोटी कोटी फेरा, कोटी कोटी फेरा एका योनीमध्ये आपल्याला. म्हणून देह परमार्थाकडे लावा. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जायला पाहिजे. नाहीतरी व्यर्थच गेले हो, व्यर्थच जाणार सगळा.
नाना आघाते मृत्यूपंथे म्हणजे एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना, आपणास मारी वाचविना, आत्महत्याला आपणच आत्महत्याला केला, आपणच आपल्या आत्म्याचा घात केला. आपण एकदा मेल्याने सुटेना, जन्मजन्मी यातना, अनेक जन्मामध्ये यातना भोगाव्या लागतील. आपणास मारी वाचविना, आत्महत्याला आपणच आपल्या आत्म्याचा घात करतो. जो परमार्थ करत नाही, जो आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचत नाही, त्याने आपल्याच आत्म्याचं घात केलं असं समजायला हरकत नाही. हे समर्थही सांगतात. तेच सगळे संतांनी हेच लिहिलंय, पण आपल्या टाकल्यात का आपल्या टालक्यात बसत नाही का, तर आपण ती भक्ती करत नाही. आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जात नाही. मागच्या नव भक्त्या पण आपल्याला करत नाही. आपण प्रत्येक भक्ती तेवढी मोलाची आहे, प्रत्येक पायरी मोलाची आहे, प्रत्येक पायरी मोलाची आहे. श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन, एक एक पायरी आपण चढत आपण ज्यावेळेला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचो, तेव्हा आपल्याला देवाचं दर्शन होणार आहे. नवे देवाचं दर्शन नाही, आपण देवच होणार आहोत. देव होण्याची कला आहे या भक्तीमध्ये. प्रत्येक माणसाला देव होता येतो. नवे देव आहेच. प्रत्येक माणूस हा ब्रह्मच आहे, पण त्या ब्रह्माला आपण विसरलो आहे. त्या ब्रह्माचे आपल्याला ब्रह्मावरती सगळे आवरण आलेले आहेत, मळ विक्षेप आवरण, आणि त्या आवरण काढण्यासाठी या 9 भक्ती आहेत. आवरण असं निघत नाही बरं का. म्हणून गुरुला जोपर्यंत शरण जात नाही, गुरु दाविल्या वाटा, गुरु जोपर्यंत वाट दाखवत नाही, तोपर्यंत आपल्याला ह्यातला काहीच गंधच करणार नाही. गुरु करायला पाहिजे आपण. गुरुशिवाय हे ज्ञान नाही. गुरुशिवाय हे ज्ञान नाही. गुरुच पाहिजे, आणि गुरु पण तेवढा तोडीचा पाहिजे. आपल्याला या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचवणारा पाहिजे. आणि मध्येच आपण गुरुची वाट सोडली तर मग आपली वाट लागली समजायची. मग आपल्या वाटा बदली होतात सगळ्या, आणि परत आपल्याला मनुष्य देहाचा फेरा, मनुष्य देह मिळणार नाही. मनुष्य देह मिळण्यासाठी आपल्याला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत 100% पोहोचावं लागेल. नवमी निवेदन जाणावे, आत्मनिवेदन करावे, तेही सांगिजेल स्वभावे प्रांजल करून. काय सांगतात समर्थ आता, की निवेदनाला नवमी भक्ती म्हणतात. निवेदन म्हणजे आपला त्या आत्मदेवाला संपूर्ण देहभाव समर्पित करणं, त्याला निवेदन म्हणतात. आत्मनिवेदन म्हणजे आत्म्याला आपल्याकडे असलेला देहभाव त्या आत्मदेवाला समर्पण करणं, त्याला आत्मनिवेदन म्हणतात. म्हणजे समर्थ सांगतात, सर्व सांडूनी शोधा मजला, सगळं सांडा आणि मला शोधा, मी तुमच्या आतमध्ये आहे, ऐसा देवची बोलूला. देव असा सांगतो की सगळं टाका आणि मला शोधा. टाका म्हणजे काय? आसक्ती सोडा सगळ्याची, आणि भगवंताची आसक्ती धरा. संसार करा, पण संसारामध्ये आसक्त राहू नका. ऐसा देवची बोलीला, सर्व सांडून शोधा मजला, ऐसा देवची बोलीला. परंतु लोक अमान्य केला शब्द भगवंताचा टाकून दिला लोकांनी. म्हणून नाना दुःखे भोगिती, म्हणून प्रत्येकाच्या वाट्याला दुःख येतो. कारण काय? आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचत नाही. म्हणून नाना दुःखे भोगिती, अनेक प्रकारचे दुःख भोगतात. सर्व काळ कष्टी होती. सर्व काळ म्हणजे जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण कष्टी होतो. मनी सुखची चिंतती, मनामध्ये सुखाची अभिलाषा धरतात. आता सुख मिळेल, आता सुख मिळेल. सुख मिळणार नाही. कारण सुख कुठे आहे? आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचल्यानंतर सुख आहे. मनी सुखची चिंतती परितिकायचे, कसं काय सुख मिळेल? सुख आहे भक्तीमध्ये, सुख आहे विवेकामध्ये, सुख आहे वैराग्यामध्ये, सुख आहे सद्गुरु सेवेमध्ये, सुख आहे त्या महावाक्याच्या बोधामध्ये. आणि तेवढं टाकून आपण सगळं करतो. तेवढं टाकून आपण काय करतो? सगळं करतो आपण. आणि त्या सुखासाठी, तो सुख आपल्याला का कुठे? आपल्या आतमध्ये आहे. आणि त्या सुखाची वाट भगवंत बघतो की
साधकाच्या अंतःकरणामध्ये ते आत्मनिवेदन भक्ती कधी उद्भवेल, आत्मनिवेदन भक्ती कधी सुरू होईल आणि मला त्या साधकाच्या हृदयामध्ये वास्तव्य करायला मिळेल, असं भगवंत वाट बघतो. भगवंत आपली वाट बघतो. आपल्या अंतःकरणामध्ये त्या आत्मनिवेदन भक्तीचं स्फुरण कधी होईल, भगवंत आतुरतेने वाट बघतो. मेघ चातकावरी वळेना तरी चातक काय पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. मेघ चातकावरी वळेना परी चातक काही पालटेना. बघा, आता पक्ष्यांचं उदाहरण द्यायला सुरुवात केली समर्थांनी. चातक पक्षी असतो, तो किती पण जरी समुद्र भरलेला असा, नद्या भरल्या, नाल्या भरले, सगळे भरले, तुडुंब भरले, अगदी पूर आला तरी पण तो त्याचा पाणी पित नाही का, फक्त वरतून मेघाचा म्हणजे ढगाचा थेंब जो पडतो तोच घेतो. म्हणजे किती किती चाणक्य असला पाहिजे तो, किती त्या मेघावर किती त्याची श्रद्धा असली पाहिजे, मेघाला किती विनवणी करत असेल तो. तसा आपण भगवंताचं नामच सगळ्यात श्रेष्ठ आहे, त्या नामाशी आपण अनन्य भावने असलं पाहिजे. बाकी कुठल्याही भक्ती आहे, जे काय द्वैतात भक्ती चाललेली आहे त्याच्यासाठी आपण आतुर न राहताना त्या चातकाप्रमाणे काय करायला पाहिजे, मेघ चातकावरी वळेना तरी चातक काही पालटेना. तसा आपण अनन्य भावाने त्या भगवंताला आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. देवाशी एकरूप कसं व्हायचं, सख्य भक्ती कशी करायची. मेघ चातकावरी वळेना तरी चातक काही पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य. चंद्र वेळेवर उगवला नाही तर चकोर तोपर्यंत थांबतो, कारण चकोर काय करतो तर फक्त ते काय करतो तर ते चांदणं असतं, चांदणं, त्या चांदण्याला काय करतो, चांदण्याचे जे हे असतात छोटे छोटे ते तो सेवन करत असतो. मेघ चातकावरी वळेना तरी चातक काही पालटेना, चंद्र वेळेशी उगवेना तरी चकोर अनन्य भावाने. जेव्हा तो चंद्र उगवेल तेव्हा त्या चंद्रापासून निघालेले जे काय ते सगळं पिऊन काय करतो तो चांदणं, जे काय चांदण्याच्या मध्ये जे काही तयार होतो प्रकाश, त्या प्रकाशामध्ये प्रकाशाचं सेवन करतो तो आणि त्याच्यामध्ये काय करतो, धन्यता मानतो. म्हणजे एवढी त्याच्याकडे एकाग्रचित्त आहे. आपल्याकडे एकाग्रचित्त नाहीच आहे. आपल्याला इथं नाही मिळालं तर आपण दुसरीकडे जातो, तिसरीकडे जातो, पण आपण त्या नामाशी एकरूप होत नाही, कारण आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण पोहोचत नाही. एका निवेदनाचे लक्षण देहाशी वाहावे आपण. बघा काय लिहिलंय, निवेदन कशाला म्हणतात, आपल्या देहाला आपण भगवंताला समर्पण करायचं. देहाला समर्पण करायचं म्हणजे काय, देहबुद्धी आपली घालवायची, देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी आणि सदा संगती सज्जनाची धरावी. काय लिहिलंय, देहबुद्धीची आत्मबुद्धी करावी म्हणजे देहबुद्धी जाऊन त्या आत्मबुद्धी आत्मतत्वाशी एकरूप होणं, याला काय करतात, देहाला वहावे म्हणजे भगवंताला देहाला अर्पण करावे आणि करावे तत्वविवरण म्हणजे कळे आणि तत्वांचं विवरण करा. तत्वविवरण म्हणजे काय, ज्या पाचा भूतांचा जो देह आपल्याला तयार झालेला आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश आणि मन, किंवा मन बुद्धी आणि अहंकार, हे ज्या मायेतून निर्माण झालेला आहे त्याचा विचार करा ना आपण. कारण शेवटीला हे पाचा भूतांचा देह जाणार आहे आपला आणि पाचा भूतांच्या देहाला चालवणारा मन पण जाणार आहे, मन बुद्धी अहंकार पण जाणार आहे. मग राहणार काय, तत्वविवरण म्हणजे काय, तत्वांचा विचार करा. जे तत्व आहे पाचा भूतांचा, नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सद्य, ऐशेने करता सद्य. नाना रोग होते, सांग नाना रोग होतात माणसाला. पाचा भूतांचा नैवेद्य जेव्हा पाहिजे तेव्हा सद्य, ऐशेने करता नाना रोग होते, अनेक प्रकारचे रोग होतात माणसाला. या पाचा भूतांच्या देहाला आपल्याला भगवंताला समर्पित करता यायला पाहिजे. आणि म्हणून इथं काय सांगतात, मी ऐका निवेदनाचे लक्षण देवाशी व्हावे आपण. आपण म्हणजे आपल्यामध्ये असलेला अहंकार देवाला वाहता यायला पाहिजे. अहंकारामुळेच आपल्याला देहबुद्धी आहे. तो जो मी पण आहे ना आपला,
मी सगळा जो आहे ना, माझा देह, माझी प्रॉपर्टी, माझी शक्ती, माझी इस्टेट, माझा घरदार, माझी बायको, माझी मुलं, जे जे असेल आपलं ते, हे सगळं मीपणा आहे ना, हा मी टाकला ना तर भगवंत ताबडतोब तिथेच आपल्याला प्राप्त होतो. पण हे सगळं आपण काय केलेलं आहे, या देहाला धरून जे जे क्रिया आहेत, कारण परमात्मा देहाच्या पलीकडे आहे, मनाच्या पलीकडे आहे, मनाच्या पलीकडे, देहाच्या पलीकडे, हे त्रिगुणांच्या पलीकडे परमात्मा आहे. तिथपर्यंत पोहोचणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे. आणि म्हणून साधना करा. साधन रूपी भक्तीच्या युक्ती आहेत. युक्तीनं आपल्याला भगवंतापर्यंत जावं लागेल. बघा, आपण प्रत्येक युक्ती लावतच नाही. प्रत्येक माणूस युक्ती लावा. आपण प्रपंचामध्ये किती युक्त्या लावतो, काय काय करतो आपण पैसा कमवण्यासाठी. कोणाला टोप्या काय लावतो, काय काय करतो माणूस. वाम मार्गाने पैसा काय कमवतो, सरळ मार्गाने पण पैसा कमवतोच ना. तसा आपण परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी आपण प्रयत्नच करत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रयास करायला पाहिजे. मेघ चातकावरी बोले ना, तरी चातक काही पालटे ना. सांगितलंय, पक्ष्यांची उपमा द्यावा लागली. शेवटीला पक्षी किती अनन्य भावाने, बघा, त्या मेघासाठी कितीतरी सरोवर भरलेले असतात, पण त्यातलं पाणी पित नाही. पण जेव्हा पाऊस पडेल तो थेंबच घेतो. आणि चंद्राचं ते जे काय आहे चांदणं, तर ते काय करतो, ते टिपण्यासाठी 15 दिवस मला वाटतं हे असतो, अंधार असतो. कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. शुक्ल पक्षामध्येच चंद्राची वाट बघतो आणि त्या चंद्राच्या कडून जे काय मिळेल ते सेवन करत असतो. म्हणजे किती अनन्य आहेत बघा. तसं आपण अनन्य असला पाहिजे. भगवंताच्या प्राप्तीसाठी आपण अनन्य भावाने भगवंताला शरण जायला पाहिजे. ऐका, निवेदनाचे लक्षण देवाशिवाय आपण करावे. तत्वविवरण म्हणजे बरे. तत्वविवरण म्हणजे कळे. तत्वाचं विवरण म्हणजे काय, की कसं करायचं तत्वाचं विवरण. बघा, सांगतो तुम्हाला तत्वाचं विवरण, की हे संपूर्ण सृष्टी जी आहे ते कशातून निर्माण झालेली आहे, तर आकाशामध्ये निर्माण झालेली आहे. आकाशापासून वायू निर्माण झाला, वायूपासून तेज, तेजापासून आप आणि आपापासून पृथ्वी निर्माण झाली. आकाशामध्ये वायू निर्माण झाला आणि वायूची कठीण घिसणी ते तयार झाला. वन्नी म्हणजे अग्नी तयार झाला आणि अग्नीपासून आप तयार होतो आणि आपापासून पृथ्वी तयार होते. निर्माण कसा होतो बघा. संपूर्ण सृष्टीची रचना विचारात घ्या. आणि तसा हा 5 भूतांचा देह आपल्याला मिळालेला आहे. कसा मिळालेला आहे, तर पृथ्वी तत्व आहे. संपूर्ण शरीर कसा जड आहे, ही पृथ्वी तत्व याच्या आतमध्ये. आणि एक पृथ्वी कशातून तयार झालेली, आपातून तयार झालेली आहे. आणि आप कशामुळे तयार झाला, तेजातून तयार झाला. आणि तेज कशातून तयार झाला, वायूतून. वायू कशातून तयार झाला, आकाशातून. तशी आपली रचना कशी झालेली आहे, तर आपल्या आकाशातून वायू तयार झाला आणि वायूतून तेज निर्माण झाला आणि तेजापासून आप आणि आपातून पृथ्वी निर्माण झालेली आहे. जेव्हा संयोग होतो 2 जीवांचं, त्यावेळेला वायू निर्माण होतो आपल्या आकाशामध्ये, आपल्या देहामध्ये, आकाश पोटामध्ये वायू निर्माण होतो. आणि वायूपासून काय होतो, उष्णता निर्माण होतो, तेज. आणि तेजापासून वीर्य निर्माण होतो आणि वीर्यापासून पृथ्वी निर्माण होते. वीर्यापासून पृथ्वी म्हणजे आपला देह निर्माण होतो. मग जसं हे आता लय समजून घ्या. लय म्हणजे काय, लय म्हणजे पृथ्वी. पहिल्यांदा पृथ्वी आहे, पृथ्वी आपामध्ये जाते, आप तेजामध्ये जाते, तेज वायूमध्ये जाते आणि वायू आकाशामध्ये जातो. म्हणजे लय असा होतो. मानत जावे मुळाकडे. म्हणजे जे आपले तत्व आहे, करावे तत्व विवरण. तत्वांचं विवरण करा, की आपल्याला ज्या आकाश तत्वातून आपल्याला जे काय मिळाले ते परत आकाशातच जाणार आहे. परमात्मा व्यापक आहे आणि त्या मूळ स्वरूपापर्यंत जाण्यासाठी आपल्याला, त्याची ओळख घेण्यासाठी आपल्याला देह मिळालेला आहे. त्या मूळ आत्मस्वरूपाशी, त्या मूळ पाहता आपले मूळ स्थान सहजच एवढे अज्ञान. आपलं मूळ स्थान काय आहे,
तर ते आपल्या मूळ स्थान काय आहे, तर आपला ओंकार स्वरूप, आपला देह ओंकार तत्वामध्ये सगळं विलीन होतं. हे जरी आपल्याला हे देह दिसत असला, मन असला, जरी 5 भूते जरी असली, तरी ते तयार कसे झाल्यात, ज्याप्रमाणे तयार झाल्यात त्याप्रमाणे, ज्या आकाशातून तयार झाल्यात आणि त्या पृथ्वी तत्वापर्यंत आपण आलोय, ते पृथ्वी तत्व आकाशामध्ये जाऊन विलीन होतो. म्हणजे आपला लय पण आकाशामध्येच जाणार आहे. मग त्याचं विवरण करा ना, की आपण राहणार आहोत काय. ते विवरण म्हणजे काय, आपल्याला जो देह मिळालेला आहे, आपल्याला जे पृथ्वी आप तेज वायू आकाश याच्यातून आपल्याला देह मिळालेला आहे आणि मन मिळालेलं आहे. पण हे नंतर काही राहणार नाही, हे सगळं कुठे जाणार आहे, तर ह्याचा कल्पांत, याचा नाश होणार आहे. उदांड कल्पांत झाला. उदांड कल्पांत ज्यावेळेला होतो तरी नाश नाही तयाला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. मायेचा त्याग करून जो शाश्वत परमात्मा आहे त्याची ओळख घ्या. उदांड कल्पांत झाला तरी नाश नाही त्याला. त्या आत्म्याला, त्या स्वरूपाला नाश होत नाही त्याचा. उदांड कल्पांत झाला तरी नाश नाही त्याला. माया त्यागे शाश्वताला ओळखावे. मग शाश्वत काय, तर शाश्वत आपला आत्मा आहे, अंतरीचा अंतरात्मा. आणि त्याला ओळखा आणि त्याच्याशी एकरूप व्हा आणि त्याचं भजन करा, असं सांगतात समर्थ इथे. तत्वाचं विवरण झालं. आता मी भक्त असे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे. हे अवघेची जाणावे विलक्षण. समर्थ म्हणतात काय विलक्षण आहे बघा. विलक्षण काय सांगतात, मी भक्त असे म्हणावे. आपण भक्त म्हणतो, मी देवाचा भक्त असं म्हणतो. आपल्याला भक्त म्हणायला काही वाटत नाही. भक्त म्हणायला काही वाटत नाही माणसाला. पण अरे भक्त होण्यासाठी काय करायला पाहिजे, मी भक्त असे म्हणावे. आणि विभक्त म्हणजे आपण वेगळा आणि देव वेगळा. भक्त म्हणता गोड वाटे, पण भजन मार्गी हृदय फुटे. अकृत्रिम भक्ती जाय उपजे, ताई भेटे मी उद्धवा. नाथ महाराज सांगतात. भक्त म्हणता गोड वाटे. भक्त म्हणाला, कोणी पण भक्त म्हणाला आणि मी देवाचा भक्त असं म्हणतो. पण भजन मार्गी हृदय फुटे. भजन नाही त्याच्याकडे, तो भक्त कसा होईल. भजन करता करता त्या आपल्या आत्मदेवाशी, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं, ह्याला भक्ती म्हणतात. याला काय म्हणतात, याला भक्त म्हणतात, याला भक्ती म्हणतात. पण आपण विभक्त आहे. देव वेगळा ना आपण वेगळा. बघा ना, सगळी पूजा तशीच करतात. मंदिरात जातात, मंदिरातल्या देवाची पूजा करतात. देव वेगळा ना मी वेगळा. देवाकडे पाठ फिरवले की झाला आपण वेगळा. मग देवाला कोणी घेत नाही. देव घ्या कोणी देव घ्या. तुकाराम महाराज म्हणतात की देव घ्या कोणी देव घ्या, पण देव न लगे, देव न लगे. का, तर सगळं साठवलं आतमध्ये कचरा. साठवण्याचे रुजले जागे म्हणजे अंतःकरणामध्ये सगळी घाण ठेवलेली आपण देवाशी एकरूप होणं ही भक्ती, आत्मनिवेदन भक्ती आहे. पण आपण वेगळा आणि देव वेगळा अशी भक्ती सगळीकडे चाललेली आहे. म्हणजे द्वैत भक्ती चाललेली आहे, अद्वैत नाही. द्वैत कल्पिते अशुद्ध, अद्वैत कल्पितेची शुद्ध आणि अशुद्धतेची प्रसिद्ध सबळ जाणावी. समर्थ रामदासाने लिहिले. द्वैत कल्पिते अशुद्ध म्हणजे मी वेगळा आणि देव वेगळा, ही अशुद्ध भक्ती. समर्थ रामदासाने लिहिले बरं का, मी सांगत नाही. द्वैत कल्पिते अशुद्ध, मी वेगळा आणि देव वेगळा, ही भक्ती अशुद्ध भक्ती सांगतात. अद्वैत कल्पितेची शुद्ध, अद्वैत म्हणजे मी आणि परमात्मा एकच आहे, त्याला भक्ती म्हणतात. देव भक्त एकरूप झाले, मुळे ते संतले जैसे तैसे. नाथ महाराज सांगतात. देव भक्त एकरूप झाले, देव आणि भक्त एकरूप होतात. मुळे ते संतले जैसे तैसे, एकरूप झाले ते. आता त्यांना वेगळे कोण करणार आहे. देवाचा आणि आपलं अस्तित्व आपलं राहिलंच नाही. आपणच देव झालो. देव पाहावायशी गेलो आणि देवच होऊन ठेवलो. हे तुकोबाराय सांगतात. आणि नाथ महाराज सांगतात, देव भक्त एकरूप झाले, मुळे ते संचले जैसे तैसे. एकरूप झालो. काम क्रोध निमालेच ठाई, झाली आनंदाची वृष्टी. तुकोबाराय सांगतात. आता इथं काय सांगतात, मी भक्त ऐसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे. हे अवघेची जाणावे विलक्षण. नाही का, विलक्षण वाटत नाही का आपल्याला. देव वेगळा ना आपण वेगळा. आपणच परब्रह्म आहोत, ही भक्ती आहे. सांगायचं काय, की आपणच परब्रह्म आहोत. आपणच कोण आहोत, ते आत्मतत्व आपणच आहोत. आपणच परब्रह्म. अहम ब्रह्मास्मी जान, आपणच ब्रह्म आहोत.
हे आपल्या निदर्शनास आणून देण्यासाठी समर्थांनी असं आपल्याला हे सगळं लिहिलेलं आहे बरं का. तुमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये हे सगळं ज्ञान बसावं म्हणून परत 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 समर्थांनी आपल्याला ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव निरूपण. पुन्हा पुन्हा ऐका, त्याला निरूपण म्हणतात. ऐकलेचे ऐकावे, पुन्हा पुन्हा ऐकावे, या नाव निरूपण. परत परत ऐका. विवरलेची विवरावे, निरूपण विवरण करा. ही जी आपल्याला संधी मिळालेली आहे, आपले सच्चिदानंद सद्गुरू आपले पांडुरंग देवकर बाबा, श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या कृपा आशीर्वादाने हा सगळा निरूपण आपल्याला इथे चाललेला. आनंद संप्रदायातून आपल्याला हे ज्ञान मिळालेलं आहे आणि आपण त्या संप्रदायाचे पाईक आहोत. कारण हे ज्ञान सांगणं सोपं नाहीच आहे आणि अनुभवणं त्यातही कठीण आहे. आणि त्या अनुभूती आपल्याला आल्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतोय सगळं जे काय. सद्गुरु कृपेने हे सगळं आपल्याला प्राप्त होतो. लक्षण असून विलक्षण, ज्ञान असून अज्ञान. बघा, ज्ञान असून आपण अज्ञानामध्ये चाललोय. आपण अहम ब्रह्मास्मी जाण, आपण परब्रह्म आहोत. एकोहम शिवोहम, ते शिवतत्व मी आहे, ते एक तत्व मी आहे असा भाव, त्याला आत्मनिवेदन किंवा त्याला सख्य भक्ती म्हणतात. भक्त म्हणजे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे. लक्षण असून विलक्षण, ज्ञान असून अज्ञान, भक्त असून विभक्तपण, ते हे ऐसे. ते तत्व परमतत्व आपणच आहोत, पण आपण ते घेत नाही किंवा त्याची ओळख घेत नाही किंवा त्या भगवंताशी आपण एकरूप होत नाही आणि म्हणून आपण विभक्त होतो. आपण भक्त होत नाही. देव भक्त एकरूप झाले. देव आणि भक्त एकच होतात. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच होय देवगुरु. बघा, आपणच काय होतो, आपणच देव होतो. आणि हे कुठून होतं तर ते गुरुतत्व आपल्याकडे आल्यावर. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणच होय देव गुरु. आपणच देव होतो. पण ते गुरुतत्व आपल्याला समजलं तर, आणि ते गुरुतत्व आपल्याला समजण्यासाठी सगळा अभ्यास दिलेला आपल्याला. ह्या 4 ध्येयाचा निरसन करून 5व्या ध्येयामध्ये आपल्याला जेव्हा आपण जाऊ, सद्गुरुबोध जेव्हा झाला, समर्थ रामदासांनी लिहिलंय, सद्गुरुबोध जेव्हा झाला तेव्हा 4 ध्येयाचा अंत आला. त्याने निदध्यास लागला स्वस्वरूपी. सद्गुरुबोध जेव्हा झाला, बोधातून आपल्या 4 ध्येयाचा निरसन होतो. स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, 4 ध्येयाचा निरसन आपला होतो ध्यानाला बसून. ते बोध वाक्य आहे. त्या बोधातून आपण काय करतो, तो बोधा अमृत आहे. तो आपल्याला काय करतो, बोध आपल्याला अमृतासारखा बनवतो हा देह. आणि अमृत काय करतो, माणसाला अमर करतो. बोधामृत आहे. सद्गुरु बोध जेव्हा झाला तेव्हा 4 ध्येयाचा म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण, महाकारण, त्याने निदध्यास लागला स्वस्वरूपी. म्हणजे आपण महाकारण, ज्ञान कैवल्य. ज्ञान कैवल्य म्हणजे कैवल्य अवस्थेमध्ये माणूस जातो. आणि ती कैवल्य अवस्था आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे प्रत्येकाला. आणि त्यासाठी आत्मनिवेदन भक्ती आहे. आत्मनिवेदन भक्ती कशासाठी आहे की आपल्याला आपल्या आत्म्याला त्या मूळ सच्चिदानंद स्वरूपाच्याही पलीकडे असलेलं ते मूळ स्वरूप आहे. आणि तिथे जाऊन पोचणं किंवा तिथं भजन करता करता त्या भजनानंदामध्ये जाऊन आपण त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचणं. म्हणून आत्मनिवेदन. भक्त म्हणजे विभक्त नव्हे, विभक्त म्हणजे भक्त नव्हे, विचारविन काहीच नव्हे समाधान. बघा, याच्यावर विचार करा. समर्थ रामदास सांगतात, जे काही मी आता तुम्हाला सांगितले आहे ओव्यावरच्या, त्याच्यावर प्रत्येकाने बारकाईने काय करा, अभ्यास करा, त्याच्यावर विचार करा. सारासार विचार हरिपाठ लिहिले की नाही समर्थ कोण सांगतात, ज्ञानोबा सांगतात, सारासार विचार हरिपाठ. सार काय आणि आसार काय, सार तेवढं घ्यायचं, आसार टाकायचं, याला हरिपाठ म्हणतात. सारासार विचारविन कोटीची नाही समाधान. जर आपण विचार केला नाही प्रत्येक गोष्टीवर तर आपल्याला समाधान मिळणार नाही. समाधानासाठी काय करायला पाहिजे आपल्याला,
तर आपल्याला समस्थिती पाहिजे. सम म्हणजे परमात्मा सगळीकडे सम आहे, तशी आपली बुद्धी, तसं आपलं अंतःकरण सम व्हायला पाहिजे. सम म्हणजे सगळीकडे सारखा. सम म्हणजे काय? सम म्हणजे सगळीकडे सारखा. परमात्मा सगळीकडे सारखा आहे आणि आपली बुद्धी तशी व्हायला पाहिजे, आपलं मन तसं व्हायला पाहिजे, आपलं अंतःकरण व्यापक व्हायला पाहिजे. आपलं अंतःकरण कसं व्हायला पाहिजे? व्यापक व्हायला. व्यापक म्हणजे आपणच सगळीकडे, आपण सगळीकडे, आपणच परमात्मा स्वरूप आहोत असा आपला भाव व्हायला पाहिजे. आणि जोपर्यंत असा भाव होत नाही तोपर्यंत आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपण पोहोचलेलो नाहीत असं समजायला आपल्याला हरकत नाही. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. म्हणून समर्थ रामदास आपल्याला काय सावध करतात. म्हणून बाबांनो, विचार करा, देव कोण तो, देव कोण आहे तो ओळखा, देवाला ओळखा. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. काय सांगितलंय? आपलाच आपण शोध घ्यायचा अंतर्यामी, आतमध्ये. शोध कुठे घ्यायला सांगितलंय? अंतर्यामी. आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. म्हणून समर्थांनी लिहिले देवशोधन समासामध्ये, कोणी एका ग्रामी अथवा देशी राहण्या आपणाशी न भेटता तेथल्या प्रभूशी सौख्य कायसे. म्हणून ज्यास जेथ राहणे त्याने त्या प्रभूची भेट घेणे म्हणजे वैस लाग्यवाने सर्व काही. कोणी एका ग्रामी अथवा देशी राहण्या आपणाशी न भेटता तेथल्या प्रभूशी सौख्य कायसे म्हणजे देहरूपी गावाला आपण आलोय आणि या देहरूपी गावामध्ये असलेल्या त्या अंतरीच्या अंतरात्म्याची जर आपण भेट घेतली नाही तर आपल्याला सुख समाधान मिळेल का? कोणी एका ग्रामी अथवा देशी राहणे आपणाशी न भेटता तेथल्या प्रभूशी सौख्य कायसे. आपण आपल्या आतमध्ये असलेल्या त्या परमात्म्याला आपण भेटलो नाही तर आपल्याला सुख समाधान भेटेल का? बघा किती सोप. देव शोधन काय? देवाचा शोध कसा घ्यायचा हे समर्थांनी लिहिलंय. देव शोधन समास आहे याच्यामध्ये, दासबोधामध्ये. आणि तो देव शोधन जो आहे तो जोपर्यंत आपण अंतर्यामी आतमध्ये भगवंताला शोधत नाही तोपर्यंत आपल्याला भगवंताची प्राप्ती जाऊ दे, आपण ओळख पण होणार नाही. शोधाचा असेल तर आतमध्ये. पण मनुष्य काय करतो? शोधू जाणे सकळांशी, शोधून नेणे आपणाशी, ऐसा प्राणी एकदेशी वृत्ती रूपे. घाण करून ठेवली सगळी. शोधू जाणे सकळांशी, सगळ्यांना शोधतो तो. हा कसा आहे, तो कसा आहे, तो माणूस कसा आहे, त्याचा स्वभाव कसा आहे, तो काय कामधंदा करतो, ह्या देवाला शोध, त्या देवाला शोध, ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा. अनेक प्रकारची तीर्थ शोधतो माणूस. पण शोधू जाणे सकळांशी, पण शोधून येणे आपणाशी, आपण आपल्याला बघत नाही. ऐसा प्राणी एकदेशी वृत्ती रूपे. वृत्ती तशी माणसाची सगळीकडे शोधतो पण आपल्या आतमध्ये भगवंताला शोधत नाही. कुठे शोधिशी रामेश्वर, कुठे शोधिशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. भगवंत हृदयामध्ये आणि आपण त्याला काय करतो? आपण त्याचं भजन करत नाही आणि भजनाने तो समाधानी होतो. म्हणून भजनानंद असले पाहिजे. भक्त म्हणजे विभक्त नव्हे. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. देव कोण आहे, कुठे आहे देव, काय आहे, ओळखा ना त्याला. आपला आपण शोध घ्यावा. आणि जोपर्यंत आपण आतमध्ये जात नाही, अंतर्यामी आतमध्ये आपण त्याचा शोध घेत नाही तोपर्यंत तो शोध कसा घ्यायचा आपल्याला सांगितलंय. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग देवेकर बाबा यांनी सांगितलंय की आपलाच आपण शोध कसा घ्यायचा, आपल्या आतमध्ये कसं जायचं. 6व्या अध्याय सांगितले ज्ञानोबारांनी कसं ध्यान करायचं, आसन कसं असावं. मग तेथे आपण एकाग्रांत करून सद्गुरु स्मरण अनुभव घ्यायला सांगितलंय. एकाग्रांत करण, एकाग्र चित्त व्हायला पाहिजे. आतमध्ये आपल्याला त्याचं ध्यान करता यायला पाहिजे. भगवंताचं ध्यान आतमध्ये करता यायला पाहिजे. मग तेथे आपण एकाग्रांतकरण करून सद्गुरु स्मरण अनुभविजे. विषयांचा विसर पडे, मनाची कसमस मोडे आणि मनाची घडी घडे हृदयामध्ये ध्यान करायला सांगितलंय. पण आपण ते करतच नाही. सगळीकडे तेच सांगितलंय की ध्यान करा, ध्यान करा. या लागे अर्जुना तू अभ्यासीमध्ये मिळे. अभ्यास करून आपल्याला भगवंताला भेटता येतो. अभ्यासच नसेल तर
ध्यानच नसेल तर कसा परमात्मा भेटेल? आपल्याला शोधणं खूप सोपं आहे, पण आपण मनुष्य आत शोधत नाही आणि देवाला बाहेर शोधत निघालाय. ज्या वेळेला आपल्याला आतमध्ये बोध होईल, त्या बोधाची अनुभूती येईल, त्यावेळेला आपल्याला सगळीकडे भगवंत आपल्याला दिसेल. कानी जे पेरिले, डोळ्यात ते उगवले, व्यापक भरले परब्रह्म ते. मग आपल्याला तशी अनुभूती येईल. कानामध्ये जे आपल्याला काना वचनाची या भेटी, सरिसाची पाय किरीटी, वस्तू होऊनी उठी कवने एक जो. ज्ञानोबा सांगतात 17 अध्यायामध्ये. काना वचनाची या भेटी, सद्गुरूंनी दिलेलं वचन, ते बोधवाक्य आपल्या कानामध्ये पेरलं जातं. सरिसाची पाय किरीटी, अरे अर्जुना, वस्तू होऊन उठी कवन एक जो. वस्तू होऊन म्हणजे आपणच त्या आत्मतत्वाशी, त्या आत्मदेवाशी आपण एकरूप होतो, आणि ती भक्ती आहे, त्याला आत्मनिवेदन भक्ती म्हणतात. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे काय? आपल्या तुमच्या लक्षात आलं असेल आता. आत्मनिवेदन भक्ती म्हणजे आपल्या आत्मतत्वाशी एकरूप राहणं, आणि आपला अभिमान गेला पाहिजे. जोपर्यंत आत्मा हाच खरा आहे आणि आत्मा हाच आपला देव आहे आणि तोच शाश्वत आहे, आणि ही अनुभूती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आत्मनिवेदन भक्ती होत नाही. आणि आपला जो देहाभिमान आहे, तो देहाभिमान खोटा आहे, तो जोपर्यंत नाहीसा होत नाही तोपर्यंत आत्मनिवेदन भक्तीपर्यंत आपल्याला पोचता येत नाही. आणि प्रत्येकाला देहाचा आदमी अभिमान आहे, आणि हा अभिमान घालवण्यासाठी आपल्याला जी साधना दिलेली आहे, त्या साधनेच्या माध्यमातून आपल्याला त्या आत्मनिवेदन भक्तीपर्यंत जाता येतो. आता आपली वेळ संपलेली आहे. आपण 7व्या वेळेपर्यंत आपण आलेलो आहोत, आणि झालेली शिव आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा यांच्या चरणी, पांडुरंग देवकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. पुंडलिकावर जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली जगद्गुरु तुकाराम महाराज की शांती, ब्रह्म एकनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.